आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. प्रवीण दरेकर असे म्हणाले, की बच्चू कडू यांना गांभीर्याने घेऊ नका. वाद निर्माण करणाऱ्यांचं नाव बच्चू कडू आहेत असे ते म्हणाले आणि संजय राऊतांची सकाळी पिपाणी वाजते. आता बच्चू कडू यांचा ढोल वाजत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हां, ते कसं आहे अखेर त्यांना पक्ष सांभाळावं लागतं. सध्या त्यांना मंत्रिपद वगैरे भेटलं नाही. तेवढं बोलावं लागेल ना त्यांना. त्यांना येऊन पहा म्हणा. जा कोकणात काय हाल आहे आंबा उत्पादक शेतकऱ्याचे, काजू उत्पादक, त्या मच्छीमारांचे काय हाल आहे. आम्ही सगळे पाहून आलोय. बोलायला काय जातंय? पक्षाची गुलामीत राहणारी लोकं आहे. आणि आम्ही सांगितलंच का हे पक्षा-गिक्षाची निष्ठा-गिष्ठा सोडून टाका. बच्चू कडूवरही निष्ठा ठेवू नका. आपल्या मायबापावर निष्ठा ठेवा, आपल्या भूमीवर निष्ठा ठेवा. या नेत्यांवरची निष्ठा आता बंद केली पाहिजे लोकांनी ठेवणं. हे कोणाचेच नाही, कोणाचे होऊ शकत नाही. हे यांचे होतात, यांच्यासाठी पक्षप्रिय आहे, सामान्य जनता प्रिय नाही. दरेकर त्याच्यातलाच एक भाग आहे. ते निष्ठावान आहे भाजपचे. नितेश राणे असे म्हणाले, की बच्चू कडूंना वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते. देवाभाऊ काळजी घेतील. राणे तर काय राणे म्हटलं म्हणजे काय झालंय, ते इकडे हिंदुत्वावर बोलतं आणि तिकडे कोणत्या इथे राजस्थानमध्ये जाऊन नमाज पढतंय. म्हणजे दोनही तबले वाजवणारा माणूस आहे. नितेश राणेंनी माहीत नाही शेती कशी करावं लागतं, काय-काय तिथे झड घ्यावं लागतं. बाप-दादाची भेटलेली इस्टेट आहे, तिथं भेटलेलं पद आहे आणि त्याच्यामुळं त्यांना शेतकऱ्याची कदर काय आहे? रत्नागिरीतला शेतकरी, सिंधुदुर्गातला शेतकरी कसा मरतो बघावं तिथं. जा काय हाल आहे तर पाहिलं पाहिजे. तुम्ही पक्षच सांभाळायचा आहे, मंत्रिपद सांभाळायचं आहे तुम्हाला. लोकं कुठे सांभाळायचे आहे?